आता झोप म्हणजे नक्की काय? तर बघा, आपण जेव्हा दमतो, थकतो, तेव्हा आपण बेडवर असं पडतो. पहिले काही वेळ मनामध्ये विचार सुरू असतात आणि अनवधानाने आपल्याला आपोआप झोप लागते, आपले डोळे मिटतात. तर पहिली जी स्टेज असते आपल्या झोपेची, त्याच्यामध्ये आपले मसल रिलॅक्स होतात आणि आपल्या डोळ्यांचे जे प्युपिल्स होतात ते डायलेट व्हायला सुरुवात होते आणि मग त्यावेळी आपल्याला सकाळपासूनच्या गोष्टी या दिसतात आणि येस ओके. पण सेकंड फेज जी असते, ज्याच्यामध्ये स्वप्न सुरू होतात आणि स्वप्न सुरू होतात तेव्हा आपल्या प्युपिल्सची हालचाल जोरदार सुरू असते आणि त्या फेजमध्ये आपल्या बॉडीमध्ये रिपेअरिंगची सिस्टीम सुरू होते. म्हणजे मी कायम पेशंटना सांगते की तुम्ही वेळेत जेवा, वेळेत जेवलात तर तुमचं पचन नीट होईल आणि रात्री तुम्हाला शांत झोप लागायला मदत होईल. बघा, प्रत्येकाची झोपायची पद्धत वेगळी आहे. कोणी पोटाजवळ पाय घेऊन झोपेल, कोणी पाय पसरून झोपेल, कोणी पाठीवर झोपेल, कोणी पोटावर झोपेल, कोणी तोंड उघडं ठेवून झोपेल. प्रत्येकाची झोपायची पद्धत वेगळी असली तरी शांत झोप लागणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला शांत झोप लागली तर तुमच्या शरीराची झीज भरून निघते आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहता. तर तुमची झोप कोणत्या प्रकारची आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे झोपता आणि कशी शांत झोप तुम्हाला लागते हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा.